तर 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 मधला हा पहिला प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला एक्स आणि वाय यांची व्हॅल्यू काढायची बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने कशी व्हॅल्यू काढायची हे तुम्ही शिकलेलं असेलच, फक्त हे रिव्हिजन पर्पजसाठीचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये बघा आपल्याला डी एक्स आणि डी वाय याची व्हॅल्यू काढायची. मग ती कशी काढायची तेच आपण पाहणार आहोत. चला तर डीची व्हॅल्यू काढण्यासाठी बघा 3, 4 आणि -4, 3 हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मग या दोघांचा कोइफिशियंट जशाला तसा लिहिला आणि यांचे कोइफिशियंट असे लिहिले. मग याची व्हॅल्यू काढण्यासाठी 3 × 3 -4 × 4 तर याची व्हॅल्यू येते 9 + 16 ह्याची व्हॅल्यू येते 25. डीची व्हॅल्यू 25 आलेली आहे या ठिकाणी. म्हणून dxची व्हॅल्यू काढण्यासाठी वायचे जे कोइफिशियंट आहे ते जसेच तसे ठेवणार आणि एक्सच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी कॉन्स्टंटची व्हॅल्यू लिहायची. मग याची व्हॅल्यू येते 10 × 3 - 5 × -4 याची बरोबर 30 + 20 याची व्हॅल्यू या ठिकाणी 50 येते. आणि dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एक्सचे कोइफिशियंट जशाला तसे लिहायचे आणि वायच्या कोइफिशियंटच्या ठिकाणी कॉन्स्टंटची व्हॅल्यू लिहायची. मग याच्यावरून 3 × 5 - 10 × 4 अशी याची व्हॅल्यू 5 × 15 - 10 × 40 अशी याची व्हॅल्यू -25. आणि म्हणून आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर dx/d आणि वायची व्हॅल्यू काढायची असेल तर dy/d असे फॉर्म्युले आहेत. म्हणून याची व्हॅल्यू आहे 50/25 आणि वायची व्हॅल्यू येते -25/25. म्हणून एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू -1 अशा पद्धतीने या ठिकाणी येते. पुढील गणिताचं उत्तर पाहण्यासाठी पुढचा शॉर्ट व्हिडिओ पहा. आणि बघा बिनकामाचे चॅनल काय जे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवता त्याच्यापेक्षा हे कामाचं चॅनल आहे असं समजा आणि करा सबस्क्राईब.